सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आत्मा नित्यः देहः अनित्यः। यः सन्मयः तयोरैक्यं प्रपश्यन्ति किम अज्ञानम अतः परम। आत्मा हा नित्य आहे आणि देह हा अनित्य आहे. म्हणजे सगळ्या जशा गोष्टी आहेत की ठराविक काळानंतर त्या नाश होतात त्याच्याप्रमाणे देह आहे. पण आत्मा हा कसा आहे, तो कधीही नाश पावत नाही, कशानेही नाश पावत नाही आणि कशाचाही परिणाम त्याच्यावर होत नाही. म्हणजे समजा पाऊस पडला तर सगळ्या वस्तू ओल्या होतात ज्या पावसात असतात त्या. आपणही पावसात असतो. आपला देह जर पावसात असेल तर तोही ओला होतो. हे एक उदाहरण. अग्नीच्या संपर्कात ज्या वस्तू येतील त्यांना चटका बसेल किंवा ते जळतील. पण या कशाचाही परिणाम आत्मतत्वावर होत नाही आणि म्हणून ते नित्य आहे, नाश पावत नाही. याच्यावरती बरंच चिंतन आपण केलं. आता इथे
सगळ्या गोष्टी या अशा दिलेल्या आहेत की देह आणि आत्मतत्व याच्यात एवढ्या ढोबळमानाने फरक असून सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे की मनुष्य का फसतो. अतिशय आपल्याला दिसेल असा ढोबळ फरक आहे ह्याच्यामध्ये, जमीन आसमानाचा फरक आहे. मग तरी सुद्धा असा मनुष्य फसतो का आणि देहालाच मी का म्हणतो आणि संपूर्ण इतका तेजोमय असून तेजहीन अशा देहाला तो का मी म्हणतो. अशा रीतीने मानवाला जागृत करण्याचं काम चालू आहे. आत्मनस्तत् प्रकाशत्वम, आत्म्याचा तो जो प्रकाश आहे त्याच्यामुळे यत् पदार्थ अवभासनम, त्यामुळे काय होतं की पदार्थाचं अवभासन म्हणजे प्रत्येक वस्तू आपल्याला समजते, ही वस्तू ही आहे, असं आहे, तसं आहे. अवभासन होतं म्हणजे आपल्याला जाणीव निर्माण होते त्या वस्तूची. का तर ती वस्तू प्रकाशित केलेली आहे आत्मतत्वाने. आत्मतत्वाच्या प्रकाशामुळे, तेजामुळे ती वस्तू प्रकाशित झालेली आहे. न अग्नी आदि दीप्तिवत. आता तो कसा आहे, त्याचा जो प्रकाश आहे आत्मतत्वाचा, न अग्नी आदि दीप्तिवत. अग्नीची दीप्ती म्हणजे अग्नीचा दीप म्हणजे अग्नीचं तेज किंवा अग्नीचा प्रकाश जसा आहे तसा तो नाही. न अग्नी दीप्तिवत. दीप्ती भवति अंधम यतः निशी. निशी म्हणजे रात्र. अग्नीचा जो प्रकाश आहे तो जरी प्रकाश असला तरी रात्री ही रात्रच असते सगळीकडे. आणि त्या अग्नीच्या प्रकाशात जेवढ्या वस्तू येतात त्याच्या आजूबाजूला तेवढ्याच वस्तू दिसतात, बाकीच्या दिसत नाहीत. दिवसा त्या कशामुळे दिसतील, दिवसा त्या सूर्यामुळे दिसतील. पण अग्नीच्या प्रकाशात वस्तू केव्हा, रात्री वस्तू कशा दिसतील, फक्त अग्नीच्या आसपास असलेल्या वस्तू दिसतील त्याच्या प्रकाशामुळे. दिव्याचंही तसंच आहे. दिवा लावलं, समजा पणती लावली, मेणबत्ती लावली, काही लावलं, त्याच्या समोर असलेला जो भाग आहे तो प्रकाशित होतो जास्तीत जास्त. आणि त्याच्या मागचा किंवा त्या दिव्याच्या खालचा भाग अंधारातच राहतो. तिथे जर काही वस्तू असेल तर ती प्रकाशित होत नाही किंवा तो भाग प्रकाशित होत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला शेवटी काय आहेत, प्रत्येक जे प्रकाशाचे द्योतक असलेले कुठल्याही गोष्टी घेतल्या या पृथ्वीवरच्या तर त्याला लिमिट्स आहेत. परंतु आत्मतत्वाचा जो प्रकाश आहे, आपण रात्री झोपताना लाईट्स बंद करतो ना, पण अंधारात सुद्धा त्या आत्मतत्वामुळे हा अंधार आहे, हा उजेड आहे, ही जाणीव कशामुळे होते मला. आणि ही जाणीव जर मला आत्मतत्वामुळे होते तर ही परिस्थिती कठीण आहे माझ्यासाठी, ही आनंदाची परिस्थिती आहे, हे दुःख आहे, ही वाईट घटना आहे,
ही चांगली घटना आहे. हे कळलंच नसतं आपल्याला जर आत्मतत्व नसतं तर. त्याच्यामुळे सगळं काही आपल्याला आत्मतत्वाच्या प्रकाशात जाणवतं. आणि हे सुद्धा सगळं कळणं, मला दुःख आहे हे सुद्धा कळणं आवश्यक आहे माणसाला सुख मिळवण्यासाठी. माझं काहीतरी चुकलं आहे हे सुद्धा माणसाला समजणं आवश्यक आहे. कारण बरोबर होण्यासाठी, किंवा ही घटना वाईट आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे आपल्या आयुष्यात चांगल्या घटना निर्माण होण्यासाठी. प्रत्येक गोष्टीचं कारण आहे आणि ते सगळ्या गोष्टी उजेडात आणण्याचं काम आत्मतत्व करतं. म्हणून ते अतिशय महत्त्वाचं आहे. आपण जर एक उदाहरण घेतलं, समजा की बघायला, एखादी गोष्ट बघायला आपल्याला काय काय लागतं? डोळे. डोळ्यांची गरज आहे आपल्याला बघायला, नाही का? एखादी कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी आपल्याला डोळ्यांची गरज आहे. नुसत्या डोळ्यांनी एखादी वस्तू दिसते आहे, उदाहरणार्थ सांगते ना मी, नुसते डोळ्यांनी वस्तू दिसते. समजा रवा आहे, भगर आहे, हां, लांबून दिसते. पण मग प्रश्न पडतो, जाड रवा आहे का भगर आहे? किंवा पिठं आहेत, तांदूळाचं पीठ खूप पांढरं असतं, किंवा डाळीचं पीठ पिवळं असतं. पण बाकीची पिठं सगळी समोर ठेवली, ज्वारीचं पीठ ओळखू येतं, नाचणीचं पीठ ओळखू येतं, बाकीची पिठं समोर ठेवली कळणार नाही कसलं पीठ आहे. हां, जरा जवळ जाऊन बघा, वास घेऊन बघा बरं, हां कळलं. म्हणजे नुसत्या डोळ्यांनी एखादी गोष्ट कळत नाही. मग वास घेऊन पहा, किंवा मग विचार करा की ह्याचा रंग असा आहे, ज्वारीचा रंग थोडासा असा असतो, गव्हाचा रंग तसा असतो, हे जरा चिकट वाटतंय वगैरे. म्हणजे त्याचा हे कसा आहे, काय त्याचा स्पर्श कसा आहे, तांदूळाची पिठी, मैदा, या दोनमधला फरक स्पर्शाने कसा जाणायचा, हे सगळं आपण कसं करतो? नुसतं डोळे इनफ आहेत का? म्हणजे नुसतं डोळ्यांनी आपल्याला आपण बघू शकतो का एखादी गोष्ट? तर नाही. किंवा नुसतं स्पर्शाने बघू शकतो का? तर नाही. त्याला विचार करावा लागतो. मग विचार कोण करतं? तर मन करतं. पण मनाला ॲक्टिवेट कोण करतं? मनालाही विचार करण्याची क्षमता कोण देतं? तर आत्मतत्वच देतं शेवटी. त्यामुळे डोळे जर नुसते पुरेसे असते तर एक अशी एक बॉडी ज्याच्यामध्ये प्राण नाही आहेत, त्या डोळ्यांना काही दिसेल का? तर नाही दिसणार ना, सरळ आहे. कारण तिथे मनही नाही आहे आणि तिथे आत्मतत्वही नाही आहे. नुसतं आत्मतत्व ढोबळ मनाने आपल्याला म्हणायचंच नाही आहे. बेसिकली आपण जे जे करतो आहोत त्याची प्रोसेस काय आहे, इंद्रियांना जी आपल्या माहिती मिळते, इन्फॉर्मेशन मिळते, त्याच्या मागे मन कार्यरत असतं, ते विचार करतं. आणि मन जे विचार करतं त्या मनाच्या मागे पाठीशी बुद्धी असते, ती विवेक करते. नाही, हे असं नाही आहे, तसं असायला पाहिजे, असं करायला पाहिजे वगैरे. मग हे सगळं शेवटी, हे सगळं ॲक्टिवेट करण्याचं काम आत्मतत्व करतं. सगळ्या भावना, सगळे विचार
या सगळ्यामधून आपल्याला एखाद्या गोष्टीचा बोध होतो, समजतं, जाणीव होते. आणि हे सगळं काम शेवटी नुसता अग्नीचा प्रकाश किंवा सूर्याचा प्रकाश हा ढोबळपणे वस्तू दाखवण्यासाठी होतो. पण आत्मतत्व एक विशेष गोष्ट करतं. त्याच्यामध्ये भावना, विचार, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. आणि या सगळ्याचा बोध होतो बुद्धीला, सगळ्याची जाणीव होते. ती केवळ आत्मतत्वामुळे होते. आपल्यामध्ये काही वृत्ती निर्माण होतात वस्तू बघितल्या की, आणि कुठल्याही वस्तूपासून आपल्याला काही अनुभव येतात. म्हणजे उदाहरणार्थ केअरलेसली जर सुरी वापरली तर हाताला लागते, नाहीतर काहीतरी होतं. किंवा गरम कढईचा हाताला चटका बसतो. या वस्तूंचे हे अनुभव आहेत आपल्याला. हे जे अनुभव आहेत या वस्तूंपासून, किंवा बर्फी खाल्ली आनंद मिळतो, कोणाला तिखट आवडत असेल तिखट काही खाल्लं आनंद मिळतो. हे जे सगळ्या भावना किंवा त्या वस्तूपासून निर्माण होणाऱ्या वृत्ती आहेत, हे अग्नी किंवा सूर्य ज्याप्रमाणे वस्तूंना प्रकाशित करतात, तसं आत्मतत्वाशिवाय अशा भावना किंवा अनुभव किंवा वृत्ती निर्माण होणं हे होऊ शकेल का? अशक्य आहे ना. वेगळ्या प्रकारचं प्रकाशित करण्याचं काम आत्मतत्व करतंय. हे सगळी इन्फॉर्मेशन आजूबाजूच्या वस्तूंची, वेगवेगळे वस्तू, वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या घटना यांच्यामधून आपल्यामध्ये ज्या वृत्ती निर्माण होतात, त्यांचा बोध होतो आपल्याला, भावना निर्माण होतात. हे सगळं प्रकाशात आणण्याचं कार्य जे आहे ते आत्मतत्वाचं आहे. हे अग्नीचा प्रकाश किंवा सूर्याचा प्रकाश हे नाही करू शकणार. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. म्हणजे आत्मतत्वाचा जो प्रकाश आहे, आपल्याला सांगितलं ना की आपण रात्री दिवे घालवून झोपतो ना, तर अंधार असतो. अंधारात सुद्धा अंधारातही मी आहे, किंवा हा अंधार आहे. सकाळी उठल्यावर लाईट लावायला पाहिजे, आता हा उजेड आहे, आता मला सगळं दिसतंय. हे सगळं काय होतं? आत्मतत्वाच्या प्रकाशात आपल्या मनात विचार येतात. आणि म्हणून अंधारात सुद्धा जर मला समजतं की हा अंधार आहे, तर काय की आत्मतत्व हे अंधाराच्याही विरुद्ध नाही आणि प्रकाशाच्याही विरुद्ध नाही, त्याच्या पलीकडचं आहे ते. अंधार आणि प्रकाश या हे कन्सेप्ट्स आहेत. कन्सेप्ट कोणताही लागू पडत नाही आत्मतत्वाला. हे केवळ चैतन्य, हे चित तत्व आहे, चैतन्य आणणारं आहे. त्याच्यामुळे अस्तित्वात असलेल्या सुद्धा वस्तूंचं ज्ञान होतं. आणि इथे अस्तित्वात वस्तू काय नाही आहेत, त्या कशा असतात, त्यांचं सुद्धा आम्हाला ज्ञान असतं.
सगळ्याची जाण मला येत असते सतत. याचा अर्थ काय की आपण म्हणतो ना, प्रकाश आहे हे समजणं. काय आहे माहिती का, एका खोलीत लाईट लावलेला आहे, पण एखादा म्हणतो की अरे लाईट लावा ना तुम्ही, अंधारात काय बसलात. अरे लाईट तर लावलेला आहे, अजून मोठा लाईट लावा. त्याच्यातही त्याला दिसत नाही आहे. म्हणजे हा जो प्रकाश आहे लाईटचा तो लिमिटेड आहे. पण लाईट आहे ह्याचं सुद्धा ज्ञान कोणाला होऊ शकतं, तर त्या आत्मतत्वाची जाणीव आहे ती. म्हणजे प्रकाश आहे ह्याचं ज्ञान होणं. प्रकाशाचा प्रकाश, अंधाराचा प्रकाश ज्यामुळे बुद्धीत प्रगटतो त्याला म्हणायचं आत्मतत्व. झोपेत आपण असतो आणि झोपेत असताना काय होतं माहिती आहे का, की आपल्याला स्वप्न पडतं आणि या विश्वामध्ये बघितलेल्या सगळ्या वस्तू आहेत ना किंवा व्यक्ती स्वप्नात दिसतात. स्वप्न विचित्र असतं, कधी कधी आपल्या जीवनाशी संबंधित नसतं, काही असतं. म्हणजे हत्ती असतो, वाघ असतो, काही असतं, काही असू शकतं ते, पण तरी आपण पाहिलेल्याच वस्तू स्वप्नात येतात. आता ज्या वेळी झोपेमध्ये आपल्याजवळ एकही वस्तू आणि व्यक्ती नसते, अंधार असतो आजूबाजूच्या सगळ्या खोलीमध्ये, काहीही नाही आहे, आमचं मन झोपलेलं आहे, आमचे डोळेसुद्धा काही बघत नाही आहेत, कान काहीच ऐकत नाही आहेत, बुद्धी पण झोपलेली आहे. आणि अशा वेळी स्वप्नात काहीतरी दिसतं आपल्याला. ते कशामुळे दिसतं आणि स्वप्नात दिसतंय हे स्वप्नात तरी कळतं, नंतर किती आठवतं तो प्रश्न प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. ज्याला स्वप्नांमध्ये खूप इंटरेस्ट आहे त्याला पूर्ण स्वप्नसुद्धा आठवतात, ज्याला विशेष इंटरेस्ट नाही त्याला थोडं थोडं आठवतं, कोणाकोणाला अजिबात आठवत नाही, पण खूप स्वप्न छान होतं असं वाटतं. पण तरीसुद्धा स्वप्न ज्यावेळी पडलेलं असतं, आमच्याजवळ एकही वस्तू नाही आहे बघायला डोळ्यांसमोर, कडे प्रकाश नाही आहे वस्तू दिसायला, प्रकाशही नाही, वस्तूही नाही, आम्ही जागेही नाही, आणि काय हिंमत त्या स्वप्नाची. ते स्वप्न ज्यावेळी चालू आहे त्यावेळी आम्ही ते बघू शकतो. मग हे बघणारं कोण आहे, तर ते आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती तीनही अवस्थांमध्ये आत्मतत्व आत्मतत्व काम करतं, आत्मतत्व हजर असतं. कारण आधीच्या श्लोकातच आपण शिकलो ना, ते आत्मतत्व हे नित्य आहे. म्हणजे त्याचा इतका इम्पॉर्टन्स आहे हे आपल्याला समजावून सांगण्यासाठी, उगीच टाईमपास म्हणून नाही आहे. तुम्ही इथली कुठलीही वस्तू घ्या, कोणतीही जरी वस्तू घेतली, अग्नी घ्या, दिवा घ्या, बॅटरी घ्या, काहीही घ्या, पण त्याच्या समोर जेवढे गोष्टी आहेत तेवढ्याच प्रकाशात येतात. त्याच्या मागच्या किंवा त्याच्यापासून दूरच्या गोष्टी प्रकाशात येऊ शकत नाही. सूर्य दिवसाच उजेड देऊ शकतो, वस्तूंना प्रकाशित करू शकतो.
रात्री तो वस्तूंना प्रकाशित करू शकत नाही, म्हणून आपण आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण लाईट लावून घेतो आणि प्रकाशित करतो त्या गोष्टींना, आणि मग त्या वस्तू आपण वापरतो. म्हणजे कुठल्याही इतर गोष्टी आणि सूर्य, अगदी इव्हन सूर्यसुद्धा, यांना सगळ्यांना लिमिट आहे. पण अगदी अंधारात सुद्धा हा अंधार आहे हे समजण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे ते आत्मतत्व आहे. देहा अहम देहोहम इति मूढः धृत्वा देहः अहम इति मूढः धृत्वा तिष्ठति अहो जनः. म्हणजे हा जो देह आहे हे कोण म्हणतं? देह मी आहे, देह हा अहम, हा देह मी आहे असंच म्हणत एखादा मूर्ख उभा राहतो सतत. मी देह आहे, मी देह आहे, कारण त्यांनी कसलाच अभ्यास केलेला नसतो. मम अयम इति अपि ज्ञात्वा घटद्रष्टेव सर्वदा. जसा घट म्हणजे मातीचा माठ, रांजण, ते एक उदाहरण आहे. हा माझा माठ आहे, म्हणजे ह्या सगळ्या या वस्तू ज्या आहेत त्या माझ्या वस्तू आहेत. माझा मोबाईल आहे, माझा चष्मा आहे, असं आपण सगळं म्हणतो. म्हणजे ती वस्तू, माझा मोबाईल म्हणजे मी नाही ना तो. माझा मोबाईल म्हणजे मोबाईल वेगळा आणि मी वेगळी, म्हणून ती माझी वस्तू आहे. त्याप्रमाणे देह हा माझा आहे असं म्हणून सुद्धा एखादा मूर्ख असतो, तो त्यांचं म्हणणं की हा देहच मी आहे असं म्हणायला एका पायावर तयार होतो. आणि जन्मभर, म्हणजे खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच त्यांनी असं म्हटलेलं आहे की एवढं सगळं कळत असताना प्रत्येक जशा वस्तू आपल्या आहेत, हे माझं, ते माझं, ते माझं, म्हणजे हे सगळं माझ्या मालकीचं आहे, तसा हा देह माझ्या मालकीचा आहे. म्हणजे देह ही माझ्या मालकीची वस्तू आहे ना एक, तर ती वस्तू म्हणजे मी नाही. मी काय आहे? मी चैतन्य आहे, आणि वस्तू सगळ्या जड आहेत. वस्तू जड आहेत, फक्त जड आणि चैतन्य काय झालंय माहिती का? स्पष्टपणे हे कसं कळेल? लिंबू आहे, साखर आहे, मीठ आहे, पाणी आहे, एकात एक मिसळलं गेलंय. त्याच्यामुळे ते सरबत तयार झालंय, सरबत तयार झालेलं आहे. पण लिंबाचं अस्तित्व वेगळं आहे, साखरेचं अस्तित्व वेगळं आहे, पाण्याचं अस्तित्व वेगळं आहे. त्याच्यामुळे ती चव आली आहे. पण म्हणून लिंबू म्हणजे साखर, साखर म्हणजे पाणी, हे कधीही होऊ शकत नाही. चैतन्य आणि जड देह मिळून जीव तयार झालाय. एक प्रकारचं सरबत तयार झालंय, लोशन, लिक्विड, सिरप तयार झालंय ते. पण त्यातला चैतन्य आणि देह कधी एक होऊ शकत नाही, ते दोन वेगळे आहेत. ते दोन वेगळे आहेत.
अतिशय सुंदर आंबट गोड चव येण्यासाठी ते सगळं जसं सरबतात एकत्र केलं जातं, तसं आपल्या वासनांचा अतिशय व्यवस्थितपणे क्षय होऊन त्यातून निर्माण होणारी कर्म या देहाद्वारे, मनाद्वारे, बुद्धीद्वारे तीनही पातळींवरती चांगली करता यावी म्हणून या जीवनाची रुची वाढावी आणि जीवनाची प्रगती व्हावी, अंतिम ध्येय गाठता यावं म्हणून सुंदर सरबत अतिशय सुंदर प्रकारे चैतन्य या देह मन बुद्धीमध्ये प्रवेशलं आहे. पण ते देह म्हणजे चैतन्य, देह म्हणजे मी कधी होऊ शकत नाही. चैतन्य म्हणजे मी आहे. त्याच्यामुळे देह आणि चैतन्य जर वेगळं असेल तर चैतन्य म्हणजे मी असेल तर देह म्हणजे मी कसा होईन. असं स्टेप बाय स्टेप आपल्याला समजावून घ्यायला हवं. शरीर मन बुद्धी हे काय आहेत? हे माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी, म्हणजे ते सगळे माझ्या मालकीचे आहेत. माझ्या गाई, माझा घट, सगळं माझ्या मालकीचं आहे. परंतु ते म्हणजे काही मी होणार नाही ना. तसं शरीर मन आणि बुद्धी माझ्या मालकीचं आहे, ते माझे आहेत. पण ते म्हणजे मी नाही. शरीर म्हणजे मी नाही, मन म्हणजे मी नाही, बुद्धी म्हणजे मी नाही. आणि तरी सुद्धा जर एखादा मूर्ख असेल तर तो मात्र पुन्हा पुन्हा, आता हे जरी असं तर म्हणतायत की मूर्ख असेल तर तो पुन्हा पुन्हा देहालाच मी म्हणतो. खरं तर हे म्हणण्याचा उद्देश हा आहे, एवढं समजून सुद्धा मनुष्य हे विसरून व्यवहारामध्ये पुन्हा पुन्हा, नाहीतर तुम्ही म्हणाल की जगामध्ये म्हणावंच लागतं असं. जगामध्ये म्हणा, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही, पण मनामध्ये म्हणू नका कधी. मनामध्ये क्लॅरिटी ठेवायला पाहिजे की देह म्हणजे मी नाही आहे. लोकांना दाखवण्यासाठी चला ठीक आहे, मी म्हणा तुम्ही की हे माझं आहे, हे तू उचलू नकोस, हे माझी वस्तू आहे, असं म्हणावं लागेल जगात. पण तरी मला क्लिअर पाहिजे मनाच्या आतून की देह म्हणजे मी नाही. एखाद्या गाई म्हशी पाळल्या असतील, गाई म्हशीला जरा काहीतरी रोग झाला तर माझी गाय किंवा माझी म्हैस, पण मग तिला रोग झाला तर काय मला नाही ना. त्याच्याप्रमाणे शरीराला काही झालं तर डॉक्टर गाठायचा, औषध पाणी करायचं, ते म्हणजे मी नाही होऊ शकत. मनाला वाईट वाटलं त्याच्यावर उपाय करायचे, पण ते मन म्हणजे मी नाही होऊ शकत. एखाद्या गोष्टीचा मालक असणं म्हणजे ती गोष्ट म्हणजे मीच होऊ का, तर तसं नाही ना. नाही, मला हे पुस्तक प्राणांहून प्रिय आहे म्हणजे हे पुस्तक म्हणजे मीच समज, असं होईल का कधी? तर नाही. हे पुस्तक माझं आहे, मला ते पुस्तक खूप आवडलं आणि हे पुस्तक माझं आहे इथपर्यंत ठीक आहे, पण मीच आहे ते पुस्तक असं नाही होऊ शकत. या जर गोष्टी क्लिअरली आपल्याला समजल्या तर कशाचाच परिणाम आपल्यावर होणार नाही.
ब्रह्म एव अहम समः शान्तः सच्चिदानन्दलक्षणः न अहम देहः ह्यसद्रूपः ज्ञानम इति उच्यते बुधैः. आता इथून ते जे पालुपद आहे ते बदललेलं आहे. ज्ञानम इति उच्यते बुधैः. हे जे ज्ञान आहे, असं जे ज्ञान आहे ते फक्त बुध म्हणजे शहाणे लोक, समजदार लोक मानतात. उच्यते म्हणतात, सांगतात. न अहम देहः ह्यसद्रूपो ज्ञानम इति उच्यते बुधैः. म्हणजे मी देह नाही अशा प्रकारचं अतिस्पष्टपणे ज्ञान हे शहाण्या समंजस लोकांच्या तोंडून बाहेर पडतं. ब्रह्म एव अहम समः. ब्रह्माप्रमाणे मी कोण आहे? समः म्हणजे समतोल आहे. शांतः म्हणजे शांत आहे, शुद्ध आहे. सत चित आनंद लक्षणः सत्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. असं ब्रह्म मी आहे. खूप एका पाठोपाठ एक विचार मांडायला नको. आज आपण इथे थांबूया. कारण इथून आहे ना वेगळा विषय, म्हणजे आता ब्रह्म कसं आहे आणि मी ते ब्रह्म आहे ना तसंच मी आहे, म्हणजे मीच ब्रह्म आहे. तर ब्रह्माचे सगळे गुण हे माझ्यामध्ये आहेत. आधी हे विचार माझ्या मनामध्ये पेरले पाहिजेत. तर ते आता इथे सुरू होतील. मी शांत आहे, मी सत्य आहे, मी चैतन्य आहे, मी आनंद स्वरूप. आता मी आनंद स्वरूप आणि लगेच मी दुःखी होतोच कसा? नाही, मग हे नाटक आहे. म्हणजे देहाला किंवा मनाला दुःख झालं आहे ते मला होतं आहे असं मी पुन्हा पुन्हा समजतोय, म्हणजे चुकीचं आहे काहीतरी. म्हणजे मला भास होत आहेत, म्हणजे परत कळलेलं नाही आहे. आणि म्हणून ते रुजवलं पाहिजे की जर चैतन्य म्हणजे मी आहे, तर चैतन्य कसं आहे? सत चित आनंद. माझ्यातही हे तिन्ही गुण पाहिजे. चैतन्य कसं आहे? तर साक्षी आहे, माझ्यातही साक्षीत्व आलं पाहिजे. चैतन्य कसं आहे? अपरिवर्तनशील आहे. उन्हाचा, पावसाचा, थंडीचा परिणाम होत नाही त्याच्यावर. मग माझ्यातही ते आलं पाहिजे. नो डाऊट, थंडी आहे ब्लँकेट घ्या, पाऊस आहे छत्री घ्या. माझ्या मनावर आणि माझ्या बुद्धीवर त्याचा एवढा परिणाम होतो की अरे काय हा पाऊस, अरे काय ही थंडी. तसं आहे मी कसा अविकारी, अपरिवर्तनशील हे जीवनात आपल्या उतरलं पाहिजे.
आता इथपासून त्या विचारांना सुरुवात होणार आहे की चैतन्य म्हणजे मी, त्यामुळे चैतन्याचे सगळे गुण हे माझ्यामध्ये असलेच पाहिजेत, त्याचं ॲप्लिकेशन झालंच पाहिजे. हे आपण आता पुढच्या भागामध्ये बघूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि